गाईस मी खूप छान दिसते ना. ही साडी मला खूप छान दिसते ना. मी ज्यावेळेस ही साडी आणली होती ना त्याच वेळेस मी बोलले होते ना की पीच कलरची साडी बट थोडीशी पिंकिश दिसते आणि हा कलर माझ्यावर खूप छान दिसतो आहे. रंग देखील फार उजळ दिसतो आहे. मीन्स असं म्हणतात ना की कपड्यांवरती देखील आपल्या बॉडीचा रंग कधी कधी उजळून येतो. सो तसं काहीतरी झालं आहे आणि खूप छान वाटतं मला. गाईस मेथीची भाजी नीट करते. शायराना लगता है. लाईट लाव ना. आज बनवणार आहे मी पुरणपोळी. हो गरम होते. हो गरम होते. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. बिस्किट खाऊ. मोन्याको ब्लॅक टी विथ मोनॅको. भाजी नीट झाल्यानंतर. तसं तर माझा चहा गार होतोय. आमचं फेवरेट आहे ब्लॅक टी, मोनॅको ब्लॅक टी, खारी ब्लॅक टी. ब्लॅक टी सोबत आम्हाला काही द्या. पोहे. सनकी हो पागल हो सनकी हो. हे भाजी वगैरे असं नीट करणं ना हे माझी कामं नाही आहेत. काय मला भांडी घासायला सांगा, कपडे धुवायला सांगा, मला किचनमध्ये कितीही वेळ उभं राहून पोळ्या लाटायला सांगा, बिर्याणी बनवायला सांगा. आय लाईक इट. पण ही भाजी साफ वगैरे करणं ना आय डोंट लाईक इट. प्रचंड कंटाळा आहे मला या गोष्टींचा. ब्लॅक टी घेणार का? दिसतोय का? दिसतोय. सांडेल. आवडलं नाही. गोडच बनवत नाही आमचा तर चहा. खूप गोड खायचं प्यायचं मस्त. आज मस्त मी रेडी होणार आहे. आज मंदिरात जाणार आहे मी नैवेद्य घेऊन पुरणपोळीचा. तुम्हाला पाहायला मिळेल आज बाहेरचे फुटेज. कुकरला डाळ लावली शिजायला पुरणाची. एकीकडे डाळ शिजल तोपर्यंत म्हटलं ही पूर्व तयारी करून घ्यावी. म्हणजे किचनमध्ये एकदा का उभं राहिलं ना विश्रांती घ्यायचीच नाही. फटाफट 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 कामं करायची. सो आय लाईक इट. गाईज मी आहे सोनाली आणि वेलकम टू आवर माय न्यू व्लॉग. आणि मी करते पुरणपोळीचा नैवेद्य. फार उशिरा तुम्हाला वेलकम वगैरे केले कारण की सुरुवातीला काही फुटेज मी घेतलेले आहेत. पुरण परतण्यासाठी एकीकडे ठेवलं. एकीकडे मेथीची भाजी ते कटाची आमटी करण्याकरता पाणी वेळून ठेवलेलं आहे. इथे कणिक मळून ठेवलेलं आहे आणि आता घेणार आहे मी नैवेद्य लाटण्याकरता. सो इथे पीठ वगैरे पूर्ण तयारी करून ठेवली आहे. सो गाईस आता मी करते नैवेद्य. आणि हा धोंड्याचा महिना आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या कुळदेवतेला नैवेद्य दाखवणं फार गरजेचं असतं. तुमची कोणतीही कुळदेवता असून द्या तुम्ही नैवेद्य करणं फार गरजेचं असतं. आपल्या कुळदेवतेला प्रसन्न करणं फार गरजेचं असतं. बिकॉज असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफमध्ये अधिक होते. सो गाईज
तुम्ही जर केलं नसेल तर नक्की करा, ब्राह्मणाला वगैरे विचारून करा किंवा एखादे तुमचे गुरु वगैरे असतील त्यांना विचारून करा. आणि हो, माझ्या तव्याकडे अजिबात पाहू नका, हा फार जुना तवा आहे. माझ्याकडे हँडलवाला तवा आहे नॉनस्टिकचा, मी तोच यूज करते. परंतु ह्या तव्यामध्ये ना पोळी फार छान होते, त्याच्यामुळे मी हा तवा घेतला होता. भाजून पटकन होते आणि मला बाहेर जायचं होतं. आत्ता दुपारचे 2 वाजलेले होते आणि मला बाहेर निघायचं होतं 5 वाजता. सो माझी गडबड सुरू होती आणि हा बाहेरचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. ऋतू आहे आमची आणि ती सांगत होती मला की माऊ घे ना गं प्लीज, हा फुटेज घे ना. सो तिच्या सांगण्यावरनं हा फुटेज घेतला आहे, म्हणून ती खुश होऊन स्माईल वगैरे देते आहे. आणि लहान मुलांचं मन जपणं फार गरजेचं असतं. आत्ता वाजलेले आहेत 5:45. आम्ही दरबारात पोचलो आहे आईच्या. आम्ही एंट्रीच घेतली होती, त्यामुळे फॅमिली देखील आहे. पण येतात ते मम्मी थोडंसं पूजेचं सामान वगैरे घेत होती. इथे दत्तांचं मंदिर आहे आणि आम्ही प्रदक्षिणा घालतो आहे. सो 21, 11 मी, माझा भाऊ वगैरे, आकाजी, आम्ही असं मिळून प्रदक्षिणा घालत असतो नेहमी. सो आम्ही ठरवतो 101, 51, 21, 11 ज्या काही ठरवायच्या आणि तिथून पुढे करायच्या प्रदक्षिणा. सो नेहमीच असतं आमचं. आणि 6 वाजताची आरती असते मंदिरात सायंकाळी. त्या निमित्ताने आम्ही त्या बेसवरच गेलो होतो की आम्हाला आरती घ्यायची आहे. सो आता तुम्ही पाहू शकता आम्ही सेकंड मंदिरामध्ये पण गेलो होतो आणि 6 वाजता चंद्र दिसतो आहे. सो हा व्ह्यू देखील सुरेख होता, त्यामुळे हा देखील टिपला गेला आहे. आणि आता आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आहे. ॲक्च्युली आम्ही 3 मंदिरांमध्ये गेलो होतो वेगवेगळ्या ठिकाणी. इथे आलो आहे आम्ही यमाईला. सो आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 आणि घरातून बाहेर पडलो होतो आम्ही 4, 4:30 वाजता. फार दमछाक झाली होती, परंतु व्ह्यू वगैरे इतके सुंदर आम्हाला मिळाले. जास्त काही फुटेज शूट करता आले नव्हते, त्यामुळे इथे मी थांबली होती. कारण की बहीण आणि बहिणीच्या मुली मागून येत होत्या, त्या गेल्या होत्या थंड वगैरे घेण्याकरता, ज्यूस वगैरे घेण्याकरता ॲक्च्युअलमध्ये. सो आम्ही थांबलो होतो आणि आता निघणार आहे इथून थेट घरी. नाही, थेट घरी कसं काय जाणार, मध्ये कुठेतरी थांबून मुलांसाठी काहीतरी खाऊ पिऊ घेण्याचा प्रोग्राम ठरला आणि एका बेकरीमध्ये गाईज आम्ही आलो. पाहू शकता किती सुंदर आहे ना. मीन्स क्लिनिंग देखील तितकी छान होती. मी त्यांची तारीफ देखील केली. मी त्यांना म्हणलं, सर तुमची बेकरी इतकी सुरेख आहे ना, त्याशिवाय क्लिनिंग खूप छान आहे बेकरीमध्ये. आणि बेकरीमध्ये एंट्री केल्यानंतरच मन प्रसन्न होतं. जितकी आकर्षक ती बेकरी बाहेरून वाटते ना, तितकीच आकर्षक ती आतून देखील आहे. सो काही आपल्या डोळ्यांना चांगल्या गोष्टी दिसल्या तर तारीफ करण्यात कधीच मी मागे हटत नाही. आणि जर काही चुकीच्या गोष्टी दिसल्या तर त्या देखील सांगण्यात मी कधीच मागे हटत नाही. तो माझा नेचर मी बऱ्याचदा सांगितलं आहे. आणि ही साडी वाव. आणि माझे ना केस म्हणजे निघाले होते बाहेर, पण असं म्हणतात ना, कोणाच्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर कधीही केस बांधू नये, त्यांच्या बिझनेसवरती त्या गोष्टींचा असर पडतो. माझ्या ते लक्षात आलं, त्यामुळे तो केस बांधला नाही. मी म्हटलं बाहेर गेल्यानंतर न बांधता येईल, राहून द्या. कोणाचं तरी नुकसान करण्यात काही अर्थ नसतो ना, त्यामुळे. आणि आता ना इथे खाण्यापिण्याच्या काही वस्तू घेणार आहोत. लहान मुलं सोबत असली की फार विचार करावा लागतो. घरी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे रेडी होता, परंतु मुलांना भूक लागल्यानंतरनं मुलांचा विचार पहिला केला जातो. त्यातूनच आम्ही देखील आहोत. त्यामुळे मुलांकरता खाण्याकरता काही गोष्टी घेत होतो. कारण की घरी यायला किमान 10:30, 11 तर होणार होते. तिथून पुढे जेवण वगैरे करायला बराच वेळ लागणार होता. त्यामुळे मग गाडीमध्ये मुलांना बसून काही असं खाता येईल का, असे प्रोडक्ट्स आम्ही निवडले आणि ते प्रोडक्ट्स आम्ही घेतले. मी, माझी बहीण, दक्ष, मी प्रत्येकजण आलो होतो बेकरीमध्ये. सर्वांनी बेकरी पाहिली. आकाशजींना म्हटलं छान फुटेज तरी घ्या, खूप छान आहे. मला ना हे झुंबर फार आवडलं, खूप छान आहे हे झुंबर. काही स्टायलिश वाटते, थोडंसं युनिक वाटतं आहे आणि बेकरीच फार युनिक होती, त्यामुळे मला प्रचंड आवडलं. मी त्यांना म्हटलं, सर मला नंबर द्या, तुम्ही इंटेरियर कोणाकडनं करून घेतलं आहे, सो मला नंबर द्या. कारण की ज्यावेळेस आपल्या घराचं करायचं असेल ना, आपण ह्यांनाच बोलूया. छान वाटलं, काम अगदी चोख होतं, त्यामुळे मला छान वाटलं. आणि बाहेरचा व्ह्यू देखील बघा किती छान आहे. आणि गाईज ही साडी मला किती छान दिसते आहे.
मीन्स माझा रंग उजळा आहे का साडी माझ्यावर छान दिसते हा प्रश्नच आहे.